मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी 17 दिवस केलेले उपोषण सोडतेवेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत आता संपत आली आहे। त्यामुळे आता आरक्षण मिळणार का याकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागले आहे। तर 14 ऑक्टोबरला अंतरवली सराटी येथे झालेल्या भव्य सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी याबाबत सरकारला इशारा दिला होता। यावेळी बोलताना जरांगे यांनी पुढील 10 दिवसात कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर 40व्या दिवशी काय ते सांगू अशी आक्रमक भूमिका घेतली होती। तर सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते। यावर सुद्धा जरांगेने सभेत काहीच प्रतिक्रिया दिली नाही। तर आता शिंदे समितीने सरकारकडे अजून 2 महिन्यांची मुदत मागितली आहे अशा बातम्या काल माध्यमांमध्ये आल्या होत्या। सरकारने अद्याप तरी शिंदे समितीला वेळ देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये, परंतु यावरून हे नक्की की राज्य सरकारकडून आरक्षणाचा GR काढण्यासाठी अजून काही वेळ लागू शकतो। त्यामुळे आता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे सरकारने जरांगे यांना दिलेल्या मुदतीत जर आरक्षण दिले नाही तर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतील आणि याबद्दलच्या शक्यता नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महा टॉक्स। मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेले 40 दिवसांचे अल्टिमेटम येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे। तर सध्या मनोज जरांगे यांचा दुसऱ्या टप्प्यातील नियोजित महाराष्ट्र दौरा सुरू आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे। काल मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील राजगुरुनगर येथे जाहीर सभा घेतली व यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी जनतेला असं आवाहन केलं की 24 तारखेपर्यंत कोणालाच काही बोलायचे नाही, तोपर्यंत शांत राहायचं आहे। तर उद्या म्हणजे 22 तारखेला मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन 24 तारखेनंतरचं आंदोलन कसं असणार आहे याबद्दल बोलणार आहेत। त्यामुळे आता मराठा समाजाचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकाकडे लागले आहे। एकीकडे हे सगळं घडत असतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार नरमाईच्या भूमिकेत गेल्याचंही दिसत आहे। कारण सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी काही वेळ देण्याची विनंती केली आहे। कारण शिंदे समितीने अजून कालावधी सरकारकडे मागितला आहे, त्यामुळे सरकारची ही पंचायत झाली आहे असे बोलले जात आहे। पण सरकारने मात्र शिंदे समितीला वेळ देण्याबाबत अजून काहीच निर्णय घेतलेला नाहीये। परंतु समजा जर सरकारने समितीला वेळ दिला तर अंतिम अहवाल यायला कदाचित डिसेंबर महिन्यात उजाडेल। तर राजगुरुनगरच्या सभेत बोलताना 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू व हे आंदोलन सरकारला झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे। आणि जर असे झाले तर 24 तारखेनंतर बरेच काही होण्याची शक्यता आहे। तर त्यातली पहिली शक्यता आहे ती म्हणजे जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाज गावबंदी करून त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ शकतो। याआधी सुद्धा अशी भूमिका मराठा समाजाने घेतली होती। तर दुसरी शक्यता आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसू शकतात। कारण सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, मग काहीही झालं तरी चालेल पण मी मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी 17 दिवसाचे उपोषण केले त्यावेळी घेतली होती। त्यामुळे ते पुन्हा एकदा उपोषण करू शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही। तर तिसरी शक्यता आहे ती म्हणजे मनोज जरांगेंना मराठा नेता म्हणून मान्यता मिळाल्याने ते सक्रिय राजकारणात सहभागी होत निवडणूक न लढवताही मराठा समाजाला सोबत घेत दबावगोट तयार करून प्रस्थापित मराठा नेत्यांना आव्हान देऊन राजकारणाची दिशा बदलू शकतात। आणि असे जर झाले तर आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळू शकते। तर चौथी शक्यता आहे ती म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ असे ठोस आश्वासन सरकारने दिले तर पुन्हा एकदा सरकारला मुदत वाढवून देऊन ते आपले शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवू शकतात। आता यातली कोणती शक्यता खरी होते व मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे येत्या 24 तारखेलाच कळेल। तर तुमची या सगळ्यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या महा टॉक्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।